सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक काम ऑनलाईन करायचं असं जणू ट्रेंडच सुरू आहे. मोबाईल रिचार्ज असो किंवा कोणतं बिल भरायचं असो, सगळं काही ऑनलाईनच. आणि त्यात शॉपिंगबद्दल तर विचारायलाच नको. कपडे, दागिने, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि बरंच काही. शॉपिंगसाठी एक ना अनेक ऑनलाईन पर्याय उपलब्ध आहेत आणि म्हणूनच शॉपिंग करण्याचं प्रमाण वाढलं आहे. कितीही ऑप्शन्स उपलब्ध असले तरीही ज्याची क्वालिटी उत्तम तो एक नंबर ठरतो. मग ऑनलाईन शॉपिंगमध्ये नंबर 1 कोण आहे बरं? बरोबर ओळखलं. ए फॉर ॲमेझॉन. ज्याच्या नावाची सुरुवातच पहिल्या अल्फाबेटने होते, तो एक नंबर ठरणारच ना राव. ॲमेझॉन A to Z सारं काही मिळेल असा हक्काचा ऑनलाईन बाजार. चला तर मग जाणून घेऊया आपल्या हक्काच्या ॲमेझॉनबद्दल. नमस्कार, मी किशोरी घायवट. टाईम महाराष्ट्रामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. ॲमेझॉन ही जगातील सर्वात लोकप्रिय आणि चांगली सुविधा देणारी अमेरिकन मल्टीनॅशनल टेक्नॉलॉजी कंपनी अर्थात ई-कॉमर्स कंपनी आहे. जगातील सर्वात महत्त्वाच्या ब्रँड्सपैकी एक अशी ॲमेझॉनची ओळख आहे. अल्फाबेट, ॲपल, मेटा आणि मायक्रोसॉफ्ट सोबतच ॲमेझॉन ही 5 मोठ्या अमेरिकन माहिती तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक आहे. ॲमेझॉन कंपनीचे हेडक्वार्टर अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील सिॲटल या ठिकाणी आहे. कंपनीचे CEO जेफ बेझोस यांनी 2021 मध्ये राजीनामा दिल्यानंतर अँडी जॅसी हे CEO पदाचा कारभार सांभाळत होते आणि जेफ बेझोस हे चेअरमॅन आहेत. ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस हे न्यूयॉर्कमधील एका इन्व्हेस्टिंग कंपनीमध्ये व्हाईस प्रेसिडेंट होते. त्यावेळेस त्यांच्या लक्षात आले की इंटरनेटची प्रगती खूप झपाट्याने होत आहे. म्हणूनच इंटरनेटचा वाढता वापर लक्षात घेऊन बेझोस यांनी व्हाईस प्रेसिडेंट पदाचा राजीनामा दिला आणि इंटरनेट क्षेत्रात आपला व्यवसाय सुरू करण्याचे त्यांनी ठरवले. बेझोस यांनी 20 ते 25 अशा गोष्टींची यादी बनवली जे ते ऑनलाईन विकू शकतील. त्या यादीतून त्यांनी पुस्तके ऑनलाईन विकण्याचा निर्णय घेतला. पुस्तकांची किंमत बदलत नाही, त्यांची कोणती मुदतही नसते. त्यात एकाच जागी अनेक प्रकारची पुस्तके विकत घेता येतील तर कोण नाही म्हणेल. म्हणूनच त्यांनी पुस्तके ऑनलाईन विकण्याचा निर्णय घेतला. जेव्हा कधी एखाद्या पुस्तकाची ऑर्डर कोणी करेल तेव्हा ते पुस्तक बाजारातून विकत घेऊन त्या व्यक्तीला पोहोचवायचं, अशी आयडिया त्यांच्या डोक्यात होती. बिझनेस आयडिया फायनल केल्यानंतर ते सिॲटलला गेले, कारण या शहरामध्ये पुस्तकांची बरीच होलसेल दुकाने होती. अशा तऱ्हेने 1994 मध्ये जेफ बेझोस यांनी आपल्या गॅरेजमधून ॲमेझॉनची सुरुवात केली. सुरुवातीला ॲमेझॉन कंपनीचे नाव कॅडाबरा असे होते. शब्दाचा योग्य अर्थ लागत नसल्याने आणि ग्राहकांना कंपनीचे नाव समजायला किंवा बोलायला अडचण येत असल्यामुळे बेझोस यांनी relentless.com असे नाव रजिस्टर केले. त्यानंतर बराच विचार केल्यावर जगातील इतर कोणत्याही नद्यांपेक्षा मोठी असलेली ॲमेझॉन या प्रसिद्ध नदीच्या नावावरून कंपनीचे नाव ॲमेझॉन असे ठेवण्यात आले. ॲमेझॉनने ग्राहकांच्या लाईक्स आणि डिसलाईक्सचा विचार केला. ग्राहकांना काय जास्त आवडतं आणि कोणती गोष्ट अजिबात आवडत नाही याचा विचार केल्यामुळे आणि त्यानुसार स्ट्रॅटेजी वापरल्यामुळे ॲमेझॉन कंपनी जगभरात लोकप्रिय झाली. वेबसाईट लोड व्हायला वेळ झाला तर एक एक करून अनेक ग्राहक हातातून जातील. वस्तू डिफेक्टिव्ह दिल्या तर ग्राहक नाराज होतील. आउट ऑफ स्टॉक दाखवल्या तर कायमची पाठ फिरवतील. म्हणूनच डिले, डिफेक्ट आणि आउट ऑफ स्टॉक या गोष्टींना त्यांनी आपल्या ठिकाणी थारा लागून दिला नाही. त्यामुळेच जिथे शेजारचा दुकानदार वेळेत सामान घरी पोहोचवत नाही, त्या ठिकाणी अमेरिकेतली एक कंपनी वेळेत आपल्या घरी सामान पोहोचवते असा विचार करून त्यांनी ॲमेझॉनचा हा प्लस पॉईंट लक्षात घेतला. प्रत्येक कामगाराच्या आत असलेला ओनर लक्षात घेऊन प्रत्येकाच्या आयडियाज बेझोस यांनी त्यांच्या कंपनीसाठी वापरल्या. ग्राहकांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य कसं आणता येईल याचा बेझोस यांनी विचार केला आणि त्यामुळेच ॲमेझॉनने ग्राहकांच्या मनात घर केलं. ॲमेझॉन कंपनीची कमाई त्यांच्या वेबसाईटवरून विकल्या जाणाऱ्या
प्रोडक्ट्सच्या कमिशनमधून मिळते. ॲमेझॉन स्वतः वस्तूंचे उत्पादन न करता इतर प्रोडक्शन कंपन्यांकडून प्रोडक्ट विकत घेतात. तर कधी स्वतःच्या वेबसाईटवर ऑनलाईन डिस्प्ले करून कस्टमरने वस्तू विकत घेतली तर ॲमेझॉनला पैसे मिळतात. ॲमेझॉन ॲफिलिएट प्रोग्राम मार्फत कंपनीचे प्रोडक्ट विकून त्यामार्फत ग्राहकांना कमिशन मिळवता येते. 24 तास सुरू असणाऱ्या ॲमेझॉन कंपनीचे जगभर मार्केट आहे. त्यामुळे प्रत्येक देशात त्यांची वेगवेगळी वेबसाईट आहे. www.amazon.com ही त्यांची कंपनी वेबसाईट आहे. तर भारतात www.amazon.in ही वेबसाईट आहे. ॲमेझॉन कंपनी सुपर मार्केट, ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ, ॲमेझॉन अलेक्सा, ॲमेझॉन पे, ॲमेझॉन लुना, डिजिटल डिस्ट्रीब्युशन, क्लाउड कम्प्युटिंग, ॲमेझॉन प्राईम, ॲमेझॉन ॲप स्टोअर, ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ अशा अनेक सुविधा ॲमेझॉनकडून दिल्या जातात. ॲमेझॉनचा प्रति सेकंद $14,900 तर प्रति दिवस 1.19 बिलियन इतका प्रॉफिट सध्या आहे. ॲमेझॉन 13 देशांमध्ये कार्यरत आहे. त्यांच्या कंपनीची किंमत ही जवळपास $820 बिलियन पेक्षा जास्त आहे. ज्याप्रमाणे कंपनीच्या लोगोमध्ये ए पासून सुरू झालेला ॲरो झेड पर्यंत उंचावत जातो, त्याचप्रमाणे कंपनीचा आलेख दिवसेंदिवस यशाची भरारी घेत आहे. मग कशी वाटली तुम्हाला ॲमेझॉनची माहिती? तुर्तास इथेच थांबूया. यांसारख्या अनेक ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी टाइम महाराष्ट्राच्या यूट्यूब चॅनेलला नक्की भेट द्या.